कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे वाजले आहे 7:30. सकाळी मी 6 वाजता उठलेली, अंघोळ झाली आहे, त्याच्यानंतर देवबत्ती झाली आणि आता चाय पियाली आणि आता चालली बहिणीकडे. जरा लवकर जायचं असं ठरवलेलं, पण घरातलं थोडं छोटं मोठं काम, तसं बत्ती लावायचं, चाय पियायचं. आज कपडेसुद्धा भिजून घातले, परत बदाम सोलायचे होते ते सोलून घेतले. कारण आज नेत्राचं कॉलेज पण आहे, योगिनीची शाळा आहे, तर मी बोलले हिला थोडंफार मी मदत करून जाते, कारण घरातले सर्व कामं आता तीच करते. तर ती पण भरपूर थकते, मी पण भरपूर थकते. आता बघा सकाळी 7:30 वाजता मी घर सोडते. आता मी किती वाजता येईल त्याचं काही कल्पना नाही मला. तर चला आता मी आले माझ्या बहिणीच्या घरी. तर आज भाजी आणलेली होती तिने दोडक्याची. आता दोडक्याची म्हटलं तर तुम्हाला तर माहिती असेल, दोडका पण बोलतात त्याला, शिराली पण बोलतात. तर सर्वात पहिला त्याची साल काढून घेतली आणि बारीक चिरून दिली. इथे खोबरा भाजून तिने मला दिलेला होता, तर तो बारीक करायचं होतं मिक्सरमध्ये, पण ह्याच्या आधी मला कटरमध्ये कांदा बारीक करून द्यायचा होता तिला. त्यामुळे कांदा बारीक करून दिला आणि त्याच्यानंतर खोबरा भाजलेला होता तो तिला वाटप करून दिला आहे. स्वयंपाक सर्वात ती करते, मी काहीच करत नाही म्हणायला गेलं तर. मी फक्त ती सांगते ती कामं मी करते, कारण एवढ्या लोकांचं जेवण बनवायचं त्याचा अंदाज आहे ना, तो तिला माहिती आहे, मला नाही माहिती आहे. ती त्यात आमची दोडक्याची भाजी झाली. आता ती मी छोट्या टोपामध्ये काढून घेते, कारण एवढी भाजी करायची म्हटलं तर 30-35 जणांची ना, तर मोठे मोठे टोपं लागतातच, आणि ते तिच्याकडे आहेच पहिल्यापासून. आणि तिला अंदाज खरंच माहिती आहे कोण कसं किती लोकांचं जेवण बनवायचं, त्यामुळे ती बरोबर करते जेवण सर्व. आता इथे डाळ पण मोठ्या टोपात केलेली आहे ना, ती 35 जणांची तर आहे, तर तिने अंदाजनुसार ती बनवते सर्व जेवण. इथे आज छोलेची भाजी केलेली आहे, आणि छोलेची भाजीमध्ये थोडं ग्रेव्ही पाहिजे असतो, त्यामुळे हे ग्रेव्हीच्या हिशोबाने तिने बनवलेली आहे. आणि मात्र तिचं जेवण ना खूप भारी लागतो. आता आमचं एक टायमाचं जेवण तर तिच्याचकडे असतो. ती त्यात आमचं जेवण रेडी झालं आहे. आता थोडं थोडं जेवण आम्ही काढून घेतो छोट्या छोट्या टोपामध्ये, कारण जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवून. चला आता आमचं जेवण झालं आहे, तर स्टॉलवर जायचं आहे. योगिनीचे केस बांधल्याशिवाय मी काय जाऊ नाही शकत, आणि ते आमची भांडी पण घासून झाली. आणि योगिनी मॅडम आली आहे. स्टॉलवर, आणि इथे आता आमचा टेबल लागला आहे. हा बघा, सर्व सामान आम्ही काढणार. एक राईस प्लेट आहे आणि दाल भात. दोन राईस प्लेट कर मला. एक राईस प्लेट मध्ये चपाती नको, राईस एक्स्ट्रा. आता आम्ही आलो घरी आणि आता जेवून घेते, कारण जोरात भूक लागली आहे. स्टॉलचं जेवण झालं, त्याला उरलेली भांडी घासली आणि तसंच पळालो स्टॉलवर. आणि आता खूप जोरात भूक लागली, तर तुम्हाला तर माहिती आहे आम्ही काय जेवण केलं, मला त्या बोलते. मी दोडक्याची भाजी, छोलेची भाजी आणि हे चपात्या, आणि हे बहिणीकडे होत्या. चला आता जेवून घेऊया.
तर चला आता आली घरी आणि आता वाजले 4:30 आणि खरंच मी खूप थकली आहे. तर मी बोलली जरा आराम करते. तर चला आता जरा वेळ झोपते आणि मग नंतर उठून कामं परत करायचे. तर चला आता झोपते जरा वेळ. तर आता नेत्रा मॅडम आली आहे कॉलेजवरनं. ती आल्या मी उठली आहे. मस्तपैकी एक तास झोपली, पडल्या बोली थोडा टाईम मोबाईल घेईल, पण एवढी थकते ना त्यासाठी माझे व्हिडिओ येत नाही. तरी पण मी प्रयत्न करेल थोडंफार शूट करायचं आणि माझे व्हिडिओ पाठवायचे. मला खूप आवडतं व्हिडिओ करायला आणि यूट्यूबवर पाठवायला, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. कारण असं वाटतं आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी ते प्रयत्न करते. बघूया. तर चला आता मिस्टर येतीलच योगिनीला घेऊन शाळेत ना. अजून अर्धा तास बाकी आहे त्यांना यायला. तोपर्यंत घरातले थोडेफार कामं आहे ते आवरून घेते आणि मग नंतर चला आता जेवण झालंय. फटाफट संध्याकाळी देवबत्ती केली आणि मग चाय पियालो. म्हणजे मिस्टर आल्यावर आम्ही तिघंही चाय पियालो आणि त्याच्यानंतर पटकन पाणी भरून घेतलं आणि जेवणाला लागले. मी एकदा बसली आणि आलसपणा आला ना तर मी बसूनच राहील. मग 10 वाजले तरी मी गॅसजवळ जायत नाही. एवढं सुस्त वाटतं मला संध्याकाळचं पाण्यामध्ये काम करायला. म्हणजे लादीवर असं पाय ठेवू वाटत नाही, एवढं गार वाटतं ना. सर्वात म्हटलं ना मला पावसाला आणि थंडी बिलकुल आवडत नाही. एक वेळ गरमीमध्ये मी घाम पुसत राहील, पण थंडी आणि पावसाला मला बिलकुल आवडत नाही. आता तो नाईलाजाने 4 महिने पडणं गरजेचं आहे. हे नाही पडलं तर आणि नाही वाजलं तर मग काय बोलतात ना, काय होऊ नाही शकत. तर चला आता फटाफट जेवण बनवून घेतलं आहे आणि योगिनी नेत्राला पण मी बोलली जेवून घ्या. मिस्टर काय अजून आले नाही, ते लेट येणार आहेत. मी पण जेवून घेते. बाकीचं काम आहे, भांडी घासते आणि मोकळी होते. एकदा का जेवून घेतलं, कारण टाईम टेबल ना लय मागे पुढे होतं. आज कुठे मूड आला मी फटाफट जेवण बनवून घेतलं आहे आणि 9च्या टायमाला बरोबर आम्ही जेवतो आहे. नाही तर आम्हाला 10, 10:30, 11 असे वाजतातच. तर चला मी काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते. आणि इथे मी चवळीची भाजी बनवली आहे. त्याच्यात मी वाटप नाही टाकलंय. हे बघा, कढई मोठी आहे आणि चवळीची भाजी थोडी वाटते, कारण आम्ही 4 जणच खाणार आहे थोडी. आणि इथे मी डाळ बनवले. जेवून घेते आणि भांडी आवरून घेते. बाकी मग मिस्टर आल्यावर जेवतीलच. आणि मला आज खरंच भूक लागली आहे म्हणून मी जेवून घेते. नाही चला जेवूया.